मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढतच चाललेल्या आहेत। त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी दबाव सुद्धा वाढतो आहे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात पुढच्या 2 दिवसात अंतिम निर्णय होईल असं सूत्रांकडून कळतंय। मुंडेंवर होणारे आरोप आणि त्या आरोपांमुळे होणारी सरकारची बदनामी लक्षात घेता लवकरच निर्णय होईल अशी शक्यता आहे। ही माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये वाल्मिकचा असलेला समावेश आणि चार्जशीटमध्ये करण्यात आलेले उल्लेख यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या याबाबतच्या आता भूमिकेकडे म्हणजे मुंडेंच्या राजीनाम्याच्या भूमिकेकडे मुख्यमंत्री काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे। काही कुणी बोललं तरी आम्ही कोणाला घाबरत नाही। जर काँग्रेस राष्ट्रवादीचं आणि महाविकास आघाडीचं सरकार असलं असतं तर त्यावेळेस एक शब्द चुकला आणि शब्द चुकला तरी आबांनी तिथं राजीनामा दिला होता नैतिकता बघत। अजितदादांनी राजीनामा दिला होता, पण या सरकारमध्ये नैतिकता कुठंच दिसत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। पण आज काहीतरी होईल अशी महाराष्ट्रातल्या लोकांची अपेक्षा आहे। आम्ही सर्वजण वाट बघत आहोत की आज 2 राजीनामे घेतले जातील का। मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलेलं आहे की भूमिका घेतलेली आहे। आता ती भूमिका नेमकी शब्दात रूपांतर कशी होणार याची वाट आम्ही बघू। आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची रणनीती ठरवू। पण तो भेदाभेद होतोय का? कारण सुनील केदार यांना एक वेगळा न्याय नाही, तो तर राहुलजी गांधींच्या बसून वेगळा न्याय देण्याची भूमिका भाजपची या ठिकाणी आहे। राहुल गांधींना वेगळा नाही, सुनील केदारांना वेगळा या ठिकाणी नाही आणि इतरांना वेगळा नाही। हे आता स्वतःच्या लोकांना वाचवायचा प्रयत्न हा कायद्याच्या चौकटीत बसवून कसं वाचवता येईल हा प्रयत्न चालू आहे, तो दिसतोय। आपण बघितलं असेल चहापानानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे साहेब असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील यांच्या राजीनाम्याबाबत ज्यावेळेस भाष्य केलं गेलं त्यावेळेस नैतिक अधःपतन सिद्ध झाल्याशिवाय म्हणजे त्यांचं दोषारोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही ही स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि त्यावर राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेणार। धनंजय मुंडेंबाबत करुणा मुंडे काय म्हणाल्या ते बघूयात। 100% घ्याव लागेल, राजीनामा झालेला आहे। मी आता पण बोलते 2 दिवस अगोदर राजीनामा लिहून ठेवलेला आहे अजितदादांकडून। पण बस हेच आहे की लोकांचं किती प्रेशर आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे। क्योंकि आज धनंजय मुंडे मोठा नेता आहे, त्यांच्या वक्तव्य त्यांच्या भाषण सगळं पूर्ण महाराष्ट्र ओळखतात त्यांना। तो आज ते एक खूप मोठा फिगर आहे त्यांच्या पक्षामध्ये, त्यांच्यासारखा कोणी नाही आहे। तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न 100% पक्ष करतील। पुढची बातमी बघतोय।